फायदा मिळेल, कारण की अविनाश किने हा सारखा खेळाडू आपण बघितला ना तर एक ताबडतोब ज्याला बिनापट्टी वसई या टीममधून खेळताना आपण पाहिलं ना तर भरपूर चांगलं क्रिकेट हे सातत्याने खेळत असतो. सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन धाकड खेळाडू दाखल झालेत, इंटर झालेत. टायगर ट्रॉफी आहे 20-25 दुसरा दिवस या स्पर्धेचा. यानंतरचे दोन संघ आपण रेडी राहायचे, कारण की एका बाजूने आपण बघितलं तर मग जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाड असेल आणि त्यांच्या समोर श्री साई श्रद्धा ससूनगर टीम. चला मॅचला झाली आहे सुरुवात. गौतम भोईर बॉलिंग ट्रॅकवर पाहिले आपण. जयदीप भोईर आणि अविनाश किने ही जोडी पाहिली आपण. पहिला चेंडू आपण पाहिला वेगवान तेज सर्रार मात्र आपण बघितले. विकेट किपर झालेत. बीट चेंडू चाललाय लॉंग स्टॉक बाउंड्री लाईनच्या दिशेने सरळ सीमारेखा पार आणि पहिल्याच बॉलवर हलकाचा बॅटचा स्पर्श मिळेल हा चौकार 4. थँक्यू डीजे. जसं म्हणता येत ना की इतिहास लिखने के लिए कलम की नाही हौसलों की जरूरत है. हौसले बुलंद आहेत आता मात्र. जो पराभवाच्या छायेतून सामना जिंकल्यानंतर अगदी साईना स्पोर्ट्स नवीन पाड्या या टीमचे बॉलिंग ट्रॅकवर गौतम भोईर चांगले गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आहेत. यावेळेला मिस टायमिंग शॉट आहे. खाली क्षेत्र आहे, फिल्डर नाही आहेत तिकडे, प्रॉपरली टायमिंग नव्हता. अविनाश मात्र रिस्क घेणार नाही. त्यांना माहिती आहे एखादी धाव कमी आली चालेल, परंतु आपण इथे रिस्क नाही घ्यायची आहे, कारण की त्यांचा फॉर्म मात्र नक्कीच आपण बघितला चांगला आहे, परंतु इतर खेळाडूंचा फॉर्म नाही आहे, कारण की हे मोठं अडचणीचा प्रश्न राहिला त्यांच्यासाठी. तो कसा सुटेल त्याच्यासाठी मात्र आपण बघितलं तर ते धोका घेणार नाही आहेत. आता स्ट्राईक एंडकडे जयदीप आहेत आणि ते कसं करतील या ओव्हरमध्ये. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय अगदी एक अवकाश क्षेत्रामध्ये, परंतु थोडासा आउटफील्ड मध्ये दगा दिलाय चेंडूने. 2 धावा मिळाल्यात अगदी सहज सोप्या पद्धतीने. मैदानावर अगदी आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट खेळलं तर चांगल्या धावा येत आहेत. जर विकेट राखून ठेवली एखाद्या खेळाडूने तर मग चांगली बॅटिंग देखील करतायत. पण तो चेस देखील होताना बघायला मिळाला. आपण 61 धावा ज्या मागच्याच मॅचमध्ये पानखंड संघाला मात्र आपण बघितलं तर दाखवून दिला होता नागले संघाने की आम्ही चेसचे मास्टर आहोत. समोर टाकलेला चेंडू मनगटाच्या साईडने चेंडूला वळवले. 1 धाव मिळेल. बघा भरपूर टीमच्या मला वाटते फॉर्मॅलिटीज शिल्लक आहेत आणि त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. नागाव टीम देखील आहे त्याच्यामध्ये. आमच्यापर्यंत नावं पोहोचतील आता की कोणत्या टीमच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करणं बाकी आहे, तर त्यांनी आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा ही रिक्वेस्ट असेल. याच दरम्यान पाहिलं आपण तर फाईन लेग लॉंग लेग क्षेत्र मात्र निवडलं गेलं होतं. थोडंसं बॉडीला रोल केलं गेलं होतं. अकूट डब्याची लेंथ मिळाली होती. जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता अविनाश यांनी, तितकी मात्र ही मिळाली नाही ज्यांना हवी होती. उमेद होती ना की आपल्याला जास्तच मिळेल, कारण की एक परिपक्व शॉट खेळायचा होता त्यांना, तो खेळता आला नाही आहे. सिंगल टीमची टोटल कल्पेश सांगतात आम्हाला की 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. तो आकडा म्हणजेच आपल्याला खूप मान देतो, सन्मान देतो आणि अभिमान देतो. याच दरम्यान मोठा फटका, कनेक्शन चांगलं झालंय, परंतु उंची किती आहे आणि उंची देखील तिथे मिळाली आहे. चेंडू पाहिला तर बाउंड्रीच्या दिशेने निघून गेलाय. पंचांच्या इशाऱ्याचे पाहतोय वाट, आणि वाट नक्कीच पाहिल्यानंतर पंचांनी सांगितले की चेंडूने देखील पकडले षटकाराची वाट आणि हा षटकार. कुणाच्या पुढे आम्ही झुकत नाही, कुणाला कधीही घाबरत नाही. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अगदी आपण बघितले तर आमचे डीजे ऑपरेटर छान मुवमेंट देखील पकडला गेलाय, कारण की आदिवासी गीत लगेच प्रेस केला. जेव्हा मी उल्लेख केला 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस, अभिमानाचा सन्मानाचा, नक्कीच थाटामाटामध्ये अगदी आपण बघितला ना तर बघ संपूर्ण उत्साहाचा तो मोसम असतो, उत्साहाचा तो दिवस जणू काही. मात्र आपण बघितलं की आदिवासी समाजाची जी जत्रा असते जिथे आपण बघितलं मग अनेक प्रकारच्या वेशभूषा, अनेक प्रकारचे
नक्कीच तारपा नृत्य असो की अनेक प्रकारची विविधता आपण बघितलं, असे डान्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे तो क्षण असतो ना, तो आनंदाचा क्षण दिला या 9 ऑगस्टने आणि तो 9चा आकडा डोळ्याच्या समोर आला होता. परंतु त्यानंतर आलेला एक षटकार आणि त्या षटकारानंतर फलक पोहोचला गेला 15च्या घरामध्ये. फ्लिकचा फटका पाहिला, लॉर फुलटा चेंडूला फक्त दिशा दिले. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंटचा हा नजारा दर्शवला गेलाय. क्लास आहे अविनाश खिरेचा, क्लासिकल शॉट, चौकार 4 धावा. थँक्यू. ही खासियत आहे अविनाशची. बघा, पहिल्या मॅच मध्ये थोडा शांत राहिला, परंतु तो असा खेळाडू आहे की त्याला जर संधी मिळेल तर संधी मात्र नक्कीच सोडणार नाहीये. तो संधीचं सोनच करेल. कारण की अनेक वेळा अनेक अशा स्पर्धा एका हाती त्याने जिंकवल्यात, एका हातीने अगदी आपण बघितलं त्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दरार, आपल्या नावाची दहशत त्याने निर्माण केली आणि तेच करण्याच्या तयारीमध्ये इथे देखील आहे. जसं म्हटलं जातं ना की जब इरादा बन लिया ऊंची उडान का तो फिर देखना क्या है फिजूल है कदा आसमान का. नक्कीच आपण बघितलं तर आता उडायचंच आहे, जे घ्यायचेच आहे तर मग मागे कसं कशाला बघायचं हा विचार देखील असेल. त्यांना माहिती आहे की 3 ओव्हरचा मुकाबला आहे आणि 3 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये डेफिनेटली आपल्या माध्यमातून बॅटिंग चांगली होईल का. संदेश चाकर बॉलिंग ट्रॅकवर, शॉट ऑफ दी लेंथ, शॉट ऑफ पुल. पुल म्हणजे चेंडू होईल गोल बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी अविनाशचा हा फटका, धमाका षटकार. बघा, अविनाश असे खेळाडू आहेत ना की त्यांचा झोन स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला आहे आणि शॉर्ट ऑफ द लेंथ बॉडीचा वापर योग्य करतात. हाईट फॅक्टर खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या पटलावर आणि त्यांची हाईट देखील तितकीच फायदेशीर ठरते त्यांना हे शॉट खेळण्यासाठी. आता समोरच्या दिशेने कदाचित इथे चांगला बेनिफिट मिळू शकतो गोलंदाजा. तिथे चेंडू हाताळला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चेंडूची फेकी येताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अथक झालाय आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत असताना या दोन्ही टीमच्या टोटल मध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचले 27-27 या आकड्यावर. 27 धावा झालेत. पाहता पाहता पार्टनरशिप बिल्डअप झाले. या ओव्हरमध्ये चेंडू फेकून झालेत तर संदेश यांच्या आतापर्यंत. अगदी आपण बघितलं तर या वेळेला चेंडूला मात्र खेळलं गेलंय, हाताच्या शहाणे चेंडूला अडवलं गेलंय. धावा मिळतील पुन्हा 2. अविनाश हा नक्कीच विनाश करण्याच्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कारण की अनेक वेळा आपण बघितले ना या खेळाडूला तर त्यांच्याकडे असे फटके आहेत ना, ते फटके मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले तर नेहमीच बघायला मिळतील, परंतु त्यांना रोखण्यासाठी काहीतरी गेम प्लॅनिंग आखावी लागेल. आणि ती नागली टीमकडे गेम प्लॅनिंग आहे का? कारण की नागली टीम मला तरी वाटते की पहिल्यांदा ज्या संघाच्या समोर खेळत आहे, मग त्यामुळेच गेम प्लॅनिंग रेडी नसेल आणि त्याचा फायदा मिळतो अविनाश यांना. सध्या तरी आपण बघितलं की मग थोडासा रिदम चुकला गेलाय संदेश साकर यांचा. संदेश डेफिनेटली एक इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर गोलंदाज आहेत, परंतु आपण बघितले ना तर इथे ज्याप्रमाणे आपण पाहिलं अविनाश उर्वरित षटकामध्ये कशा प्रकारे खेळ करेल. उलटास अगदी हलक्या हाताने बॅटवर चेंडूला फक्त मिडल ऑफ द बॅट केलाय, व्यवस्थितरित्या शॉट कन्वर्ट केला, इझी मात्र होता. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर चेंडू केलाय स्टँड मध्ये डिलिव्हर आणि मिळेल महत्वपूर्ण पंचांचा इशारा, षटकार 6. थँक्यू. जसं म्हटलं जातं ना की कर्म करोगे तो फल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा, जितना अधिक हो कुआ उतना मीठा जल मिलेगा. नो बॉल, फ्री हिटचा चेंडू. याच दरम्यान आपण बघितलं तर फ्री हिटचा चेंडू होता. चांगल्या प्रकारे मात्र आपण पाहू शकते कन्वर्ट केला जाते. पुढचा चेंडू पाहतो यावेळेस अगदी मनगटाच्या साहाय्याने वळवलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होताना बाहेर मिळतो. चेंडूची फेकी स्ट्रायगनच्या दिशेने कमी पडले गेले तिथे फलंदाज.
रन आउटच्या स्वरूपात मात्र जयदीप थोडेसे मागे राहिले होते. अचूक थ्रो आला, विकेट किपरचं योग्य ते समर्थन मिळालं, योग्य ते सहकार्य मिळालं आणि एक गरज होती विकेटची, ती अखेरीस गरज मिळाली आणि धावफलक आपण बघितलं तर फलकावर 38 धावा. थँक्यू सर, वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. टायगर ट्रॉफी आपण पाहतोय. अगदी महत्वपूर्ण दिवस आहे दुसरा या स्पर्धेचा. कालचा दिवस वेलकडी संघाच्या नावावर राहिलाय, परंतु आजचा हा महत्वपूर्ण दुसरा दिवस कोणत्या संघाच्या नावावर राहील, कारण की आज देखील क्लॅश ऑफ द टायटल मध्ये भरपूर संघ आहेत दावेदारीमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आता येता लोकेश पारधी ज्याने मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली फलंदाजी देखील केली होती आणि गोलंदाजी देखील. आता गोलंदाजीचा क्रम आहे. समोर एक इन्फॉर्म आणि सेट बॅटर अविनाश किनी, तो विनाश करण्यासाठी तयार आहे. सुंदर चेंडू पाहिला, धीमा टाकला, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर लेंथ ठेवली गेली आणि एक चांगली लेंथ. बघा अविनाशचा झोन आता मात्र ओळखला गेला, कारण की स्लॉक स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी चांगले फटके खेळत आहेत ते ऑन साईडचा झोन आणि तिथे हा चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा आपण बघितलं ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर बॅकअप साठी आहे, तिथे एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडूची फेक ही थोडी उशीर नाही येईल. 2 धावा अगदी सोप्या पद्धतीने मिळाल्यात. कमजोर थ्रो पाहायला मिळाला, थोडेसे नाराज होत आहेत विकेट किपर तिकडे, परंतु अविनाशांचा विचार करायचा झाला तर भरपूर चांगला फॉर्म दर्शवला गेलाय. धाव फलक पोहोचला गेलाय 40च्या घरामध्ये. डेंजर एंडच्या दिशेने धाव फलक पोहोचला गेलाय. आणखीन चेंडू शिल्लक आहेत 4. 40 प्लस होतीलच डेफिनेटली, नो डाऊट अबाउट इट. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्लोअर वन, धीमा हाताळला जातोय. शक्ती ते वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु कामाला आली ती म्हणजेच युक्ती, हे दिसून दाखवून दिलंय. कारण की गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तुमच्याकडे व्हेरिएशन असेल ना, तर तुम्ही चांगल्याहून बॅटरला थोडंसं स्ट्रगल करायला लावू शकताय आणि ते चित्र इथे लोकेशच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. 3 मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 2 दिलेत, म्हणजे सुंदर गोलंदाजी. उलटास आहे या वेळेला, एलिव्हेशन नाही मिळाले, उंची जास्त आहे, लांबी कमी, फिल्डर आहे तिकडे दाखवतायत आम्ही आणि डेंजर मॅन या वेळेला आपण बघितलं केलाय बाद अविनाश किने. बॅक टू द पॅव्हलियन, महत्वपूर्ण सफलता खात्यामध्ये जाईल लोकेश पारधीच्या. गॉन विकेटचं पतन. वेलकम बॅक. जसं म्हटलं जातं ना की घामाच्या शाईने लिहिलेलं पानं कधीच कोरी नसतात आणि जी लोक करतात मेहनत त्यांची स्वप्नही कधीच अपुरी नसतात. बघा स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला घामाच्या पाण्याने मात्र भिजावं लागेल आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी देखील घाम गाळावा लागेल. आत्ता मैदानाच्या आतमध्ये येतात नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी मिस्टर समीर मोरे. या षटकामध्ये कौतुक करावं ना तितकं कमी लोकेशचा. पुढील चेंडू पाहतोय आपण. स्लोअर वनचा वापर केला होता, थोडासा पुढे ठेवला गेला, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे चुका करतायत आणि ह्या चुका मात्र माफीच्या लायक आहेत का, परंतु नाही या चुका माफीच्या लायक. पंच जिथे आपण बघितलं पंचांचा इशारा मिळाला, हा चौकार 4 आणि गोलंदाज झाले तिथे नाराज.
चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 5. अंतिमचा चेंडू आहे, धावफलक पोहोचला गेलाय 44च्या घरामध्ये. 44 रन्स स्कोरबोर्डवर आपण बघितलेत. अगदी इथे अगदी काय झालंय तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं, त्याचा फटका हा लागतोय. समोरच्या दिशेने हाताळलाय, अगदी कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न देखील झाला तिकडे, परंतु धावा मिळत आहेत आणि ह्या धावा भरपूर महत्वाच्या आहेत, फार महत्वाच्या आहेत. गोलंदाज नाराज झाले कारण की क्षेत्ररक्षणामध्ये हे जे मिळालेलं एफर्ट्स आपलं पाहिलं ना, योगदान ना, हे अगदी अपेक्षित नव्हतं त्यांना, त्यामुळेच त्यांचा देखील नाराजी दिसून आले त्यांच्या चेहऱ्यावर, बॉडी लँग्वेजने दिसून आलंय. धावफलक 3 ने अगदी बघितला पण तर पोहोचला गेला 47च्या घरामध्ये आणि टार्गेट सेट झाले 48. चला टॉसची वेळ झालेली आहे कॅप्टन्स, या प्लीज पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि त्यांच्यासोबत आपण बघितलं तर श्री साई श्रद्धा ससूनगर टीम. हॅलो 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 अगदी आता जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, तिकडे आपण टॉस देखील कंप्लीट करूया. टॉस आहे आपण करतोय साईनाथ दादांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार आहेत, एका बाजूने जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, दुसऱ्या बाजूने ससूनगर टीम साई श्रद्धा ससूनगर. टायगर चषक आहे दुसऱ्या बाजूने बेबीपाडा. कोण कॉल देत आहे? ससूनगर टीम कडून टायगर चषक येतोय. टायगर चषक साईनाथ दादा विनंती की आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराजमान व्हा. अगदी टॉस जिंकलाय अमृत आणि टीमने. अमृत टॉस जिंकलाय तुम्ही, अगदी काय निवडाल इथे? बॅट फर्स्ट. बॅटिंग करायची आहे. काय वाटलंय तुम्हाला आतापर्यंत? तुम्ही आलात लवकर, या मैदानाचा अनुभव कसा घेतलाय तुम्ही? हो, खूप मॅच खेळलो इथे मी, मजा येते खेळायला. मजा येते. आणि नक्कीच काय वाटतं तुम्हाला तुमच्या टीममध्ये लोकेशचा जर थोडा फॉर्म बघितला तर गंभीर आहे, कारण की तो खेळाडू चालला तर तुम्हाला फर्स्ट बॅटिंग करत असताना किती धावा देऊ शकतोय? 60. काय वाटतंय तुम्हाला की लोकेशच्या व्यतिरिक्त असे कोणते खेळाडू असते तुम्हाला चांगले बॅटिंग मध्ये योगदान देत आहेत? राकेश आहे, जितेन आहे, स्वतः मी आहे आणि मनसेस आहे. तुमची टीम सराव किती करते? सराव चालू आहे. बघा, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये तुम्ही एक टायटल मिळवलं, एक पारितोषिक मिळवलं गेलं आहे. पण तुम्ही एक टायटल मिळवले, परंतु तुम्हाला काय वाटतंय की एक टायटल पुरेसं आहे की एका हंगामामध्ये, की एका हंगामामध्ये जास्त असतं टायटल? जास्तीत जास्त टायटल. त्याच्यासाठी मेहनत किती केली पाहिजे? खूप खूप पर्यंत. काय वाटते तुम्हाला आज स्वप्न पूर्ण होईल तुमचं? हो, होईल. अरे ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. जाऊया आपण आता जगदंबा टीम. जगदंबा टीम आपण बघितली तर मागच्या सीझनमध्ये भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये होते. त्यांचे कर्णधार आहेत. काय झालं या सीझनमध्ये की तुमचा टीम कुठे कमी पडतोय? जरा स्ट्रगल चालू आहेत आमचे. प्रॅक्टिस मुले जरा ग्राउंडचा प्रॉब्लेम होता आम्हाला, तर आता ग्राउंड बनवलाय आम्ही, आता प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिसचा थोडासा अभाव होता, त्यामुळेच थोडंसं स्ट्रगल चालू होतं. आता बनवलंय, रेडी, आता प्रॅक्टिस चालू आहे. काय वाटते तुम्हाला की ससूनगर टीमच्या समोर खेळत असताना त्यांनी सांगितलं की बॅटिंग करणार, तरी देखील आज तुमचा टीम या मॅचसाठी पूर्णपणे पॅक आणि रेडी आहे? हो, नक्कीच. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी. जाऊया आपण काउंटर बॉक्समध्ये आणि तिथून मात्र धावतं समालोचन पुन्हा एकदा घेऊन येऊया. सध्या तरी आपण चर्चा करूया. लक्ष 48चं आहे. 3 ओव्हरमध्ये हे 48 धावा पूर्ण करायचे आहेत. लोकेश, पहिला चेंडू अगदी आपण बघितलं पूर्णपणे बॉडीला स्पिन करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी काळा चेंडू चाललाय लॉंग स्टॉम्पच्या दिशेने, सरळ सीमा पार आणि पहिल्याच बॉलवर चौकार 4. 4 चेंडूंमध्ये 4 रन. 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 4 चेंडूंमध्ये
पहिला चेंडू रोहन या गोलंदाजाचा अगदी आपण बघितला बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. रिवर्सचा फटका या वेळेला लगातो तीर आणि घाव करतोय गंभीर. यस डेफिनेटली अटेम्प्ट केला रिव्हर्सचा शॉट आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि ऑलवेज रेडी होते. पहिल्या मॅच मध्ये देखील अशी कला दर्शवली होती आणि त्या कलेचा कलाकार बनला होता खेळाडू लोकेश पारधी आणि ती कला मात्र वारंवार मात्र दर्शवणार आणि कलाकार बनत असताना ही कलाकारी त्यांची भावली आहे आणि नक्कीच संघाला पावली आहे. चौकार ठोकलाय. लोकेश पारधीची जोडी अगदी लोकेश पारधीचा फॉर्म अगदी बघितला आपण तर नागले टीमसाठी एक कुशल असेल कारण की 48 धावा चेस करायच्या त्यांना देखील जाणीव आहे. समोरला यावेळेला टक्कन उडवलाय परंतु फिल्डर आहेत तिकडे एलिव्हेशन नाही मिळालं. ताकद होती फटक्यामध्ये परंतु बॅट प्रॉपर मात्र खांद्याच्या मागे गेली नाही आणि तेच कारण फटका फसला आणि इथे मात्र 2 चौकारानंतर फलंदाजाला दिलेलं जशाच तसं हे उत्तर पाहायला मिळालं आणि पहिला धक्का लोकेशच्या खेळीला विराम गॉन. बघा इकडे एक लवकर फलंदाज बाद झाला. 2 चौकारानंतर मात्र असं वाटलं होतं की लोकेश आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपली छाप सोडतील परंतु नाहीये. मोठा फटका खेळण्याचा मोह होता तो आवरला नाही आणि विकेट अखेरच मिळाली. बॅट मात्र आपण बघितलं आता घेऊन मैदानाच्या आतमध्ये संदेश आलेत. मिस टायमिंग शॉट टॉप एज झाला. विकेट किपर अविनाश खाली फेम मध्ये आणि त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र अगदी सॉफ्ट डिसमिसल. बॅक टू बॅक दुसरा विकेट. 2 चौकारानंतर लगातार 2 विकेट आणि नागली टीम अडचणीमध्ये. ऐसा म्हणतात ना कि सफलता के कोई गहरे राज नहीं होते, बिना मेहनत के तक तो ताज नहीं बनते, अंधेरे में खुद ही ढूंढ लेते हैं मंजिल अपने जुगनू, क्योंकि वो कभी किसी रोशनी के मोहताज नहीं होते. बघा अंधारामध्ये तुम्ही सापडलात तर तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी कोणी येणार नाहीये आणि तो मार्ग मात्र नक्कीच तुम्हाला शोधावा लागेल आणि त्याच्यासाठी मात्र मग तुम्हालाच तिथून बाहेर पडावं लागेल आणि त्याच्यासाठी आता मात्र या अंधारातून मात्र प्रकाशाच्या दिशेने प्रकाशाच्या झोतात मात्र पुढचा प्रवास तुम्हालाच करावा लागेल आणि तो प्रवास कोण करेल पाहूया. कोणता खेळाडू करून देईल नागली टीमसाठी की मग अंधारामध्ये तुम्ही संकटामध्ये आले त्या संकटामध्ये दाबून जात आहेत की मग संकटाला जिद्दीने तोंड देत आहेत हे देखील पाहायला मिळेल. संकेत नवीन बॅटर आपटून टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. थोडासा आपण बघितलं सरप्राईज केलं होतं गोलंदाजाने. रोहन इम्प्रेस केले. 2 चौकारानंतर 2 विकेट आणि 1 डॉट. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये अगदी 5. एक अंतिमचा चेंडू आहे. धावफलक 8 आहे म्हणजे 40 ची गरज आणखीन आहे हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. पटका खेळायचा होता समोर परंतु चालले गली क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे तिथे प्रोटेक्शन आहे. चेंडूला अडवला गेलाय. धावा मिळते तत्पूर्वी 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दिसायचा प्रयत्न होतोय का? हो 3 झाल्यात आणि कदाचित अगदी आपण बघितलं तर खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा आणि पाहता पाहता अगदी 4 धावा देखील पूर्ण झाल्यात. यस 84 रन्स मात्र कंप्लीट केलेत. पळून पूर्ण केलेला हा चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराने मात्र धाव फलकेला मिळाला आकार. धाव फलक पोहोचला 2 बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 या धाव फलकावर. 48 धावांचा पाठलाग करायचं अजून सुद्धा देखील पुढचा प्रवास सोपा करायचा तो कसा केला जाईल ते देखील पाहूया.
असंच बोलते कोपऱ्यात नाही बघत मी, समोर स्क्रीन बघत होतो. वेलकम बॅक पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. टायगर ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. टायगर स्पोर्ट्स बेबीपाड्याच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. या स्पर्धेचे भरपूर असे प्रायोजक आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला अगदी लाख मोलाचं सहकार्य दिलंय. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सहकार्यामुळे एक चांगल्या दर्जाचं हे आयोजन, एक क्रिकेटची स्पर्धा म्हणजे टायगर चषक. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आता सिद्धार्थ बसवत. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाजी त्यांची खासियत आहे, कारण की बघा टेनिस क्रिकेट असो की मग लेदर क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेट असो, लेफ्ट आर्म गोलंदाज हे नेहमीच घातक राहिलेत. भारतीय टीमकडे झहीर खान, मग इरफान पठाण त्यांना देखील आपण बघितलं होतं. याच दरम्यान आपण बघितलं तर खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, सिंगल धाव मात्र मिळेल. आणखीन अगदी आपण बघितलं तर या मॅच मध्ये शिल्लक काय राहिले तर 10 चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये 35 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. या ओव्हरमध्ये तुम्हाला धावा जोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा लागेल. जर या ओव्हरमध्ये तुम्ही धावा कमी जोडल्या तर तुम्हाला ही मॅच जिंकणं कठीण जाईल आणि या षटकामध्ये मग तुम्हाला 1-2 चांगले फटके लगावणं अनिवार्य झालंय. बॅटची कडा दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, प्रोटेक्शन आहे तिकडे, परंतु त्याचा फायदा मिळेल का? हलकीशी मिसफील झाली होती परंतु धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झालाय, ओव्हर थ्रोच्या एक्स्ट्रा रन्स मिळू शकतात आणि पहा एक्स्ट्रा रन्स अगदी किती धावा पण पूर्ण केल्यात तर 3 धावा ह्या अगदी आपल्याला पाहायला देखील मिळाल्या. अगदी आपण बघितल्या 3 धावेने थोडासा आत्मविश्वास जागृत झाला पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमवर की आपण डॉट चेंडू नाही खेळला. सगळ्यात मोठी गोष्ट की इथे 3 धावा येत आहेत आणि त्यामुळेच फायदा देखील होते संघाचा. टीमची टोटल वाढली गेली आहे 16च्या घरामध्ये टोटल. बत्तीस धाव्यांची गरज अजून देखील आहे. समोरच्या दिशेने या वेळेला काय जबरदस्त फटका, बघतोस काय रागानं षटकार मारलाय वागानं. 6 धावा बिगेट. आरजे रवि किरिस्ता सुनने का गाना किरिस्ता थँक्यू. जबरदस्त फटका, आक्रमक शॉट आपण खेळला गेलाय. फलंदाज अगदी आपण बघितला तर अमान. पुन्हा धावांच्या बॅट मधून मी खेळाडू आहे अलग, माझी वेगळीच आहे झलक आणि ठोकले 2 षटकार एका मागोमाग सलग. 6 धावा. थँक्यू डीजे, क्या बात आहे. ज्या परीने आपण पाहिलं तर लढाईचे संकेत दिलेत आणि लढाई बरोबरीची होणार हे दाखवून दिले फलंदाजा म्हणणे. लाजवाब 2 स्ट्रोक खेळले गेले, धावफलक पोहोचलाय 22च्या घरामध्ये. थोडस यावेळेस मात्र आपण बघितलं आखूड टप्प्याची लेंथ हाताळली, एक वेगवान चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडूने षटकाची समाप्ती. धावफलक पोहोचले गेले 28च्या घरामध्ये, म्हणजेच काय 20 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू 20 धावा. नक्कीच अगदी आपण बघितलं कोणता संघ हा सामना घेऊन जातोय. हा चेंडू अगदी आपण बघितला तर थोडा आपण बघितलं की डॉमिनेट करणार राहिला. गोलंदाजी मार्कवर येतील अविनाश, मात्र 6 मध्ये 20 रोखल्या जातील बट ठोकल्या जातील. काय घडते प्रत्यक्षात पाहूया, जाऊया डीजेकडे.
जाऊया मैदानाच्या दिशेने 20 धावांची गरज आहे. इथे पहिलाच बॉल अविनाशचं स्वागत केलंय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू डावल झालाय. एका टप्प्याने चेंडूला मात्र फील्ड केलं जातंय. धावा मात्र मिळतील इकडे. महत्वपूर्ण धावा मौल्यवान धावा मिळतात. जोडल्या जातात टीमच्या टोटल मध्ये 3 धावा मौल्यवान धावा आहेत आणि त्या देखील जोडल्या जात आहेत. अगदी आपण बघितलं तर या 3 टीमची टोटल वाढली गेली आहे. याच दरम्यान पाहिला आपण गुड डिलिव्हरी. अगदी यष्टांचा वेध घेणारा चेंडू अगदी पाहायला मिळाला आणि त्रिफला उद्ध्वस्त केला. फलंदाज होईल बाद. जो खेळाडूने मात्र आपण पाहिला दमखाम दर्शवला मात्र त्याला करावा हा परतीचा प्रवास आणि धक्का नागले टीमला. कैसे हैं आप लोग? थँक्यू विजय. बघा ते आता धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 4 मध्ये 17 म्हणजेच आठवतो खतरा. खतरा मात्र आलेला आहे परंतु त्या खतऱ्यावर कशा प्रकारे मात केली जाईल हे देखील दर्शवावं लागेल. जसं म्हटलं जाते ना कि जो सुख दुख में साथ देते हैं वो रिश्ते होते हैं लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं ना वही तो असली फरिश्ते होते हैं. फरिश्ता मात्र बनावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आलेला नुकताच नवीन खेळाडू अनिकेत भोईर टपेज झालाय. अगदी आपण बघितलं तर प्रॉपर टायमिंग नाहीये. गली क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना सिंगल मात्र मिळेल. सिंगलने मात्र नुकसान जास्त होणार नाहीये इथे साईना स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाचं. बघा 16 धावा 3 असतील चेंडू समोर आणि 16. या 16 मध्ये आपण बघितलं ना तर 3 चांगले बिग हिट. मॅचचं चित्र फिनिश. प्रयत्न तोच केलाय समोरच्या दिशेनं परंतु फिल्डर आहेत तिकडे झेल खाली आणि विकेट मिळेल अविनाशच्या खात्यामध्ये. परतावा लागेल. चांगला बॅटर होता इनफॉर्म बॅटर मात्र आणि नक्कीच त्याला जावं लागेल आता डगआउटच्या दिशेने अनिकेतला. थँक्यू विजय. वेलकम बॅक सगळ्यांचं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय मानाची सन्मानाची नावाची मोठ्या मानाची अगदी स्पर्धा पाहिली आपण तर मग टायगर चषक 16 धावा हव्या असताना नक्कीच आपण बघितलं तर थोडा कठीण झालंय आता हे टार्गेट चेस करणं. बघा मागच्या मॅच मध्ये 61 धावा ह्या चेस केल्या होत्या. शेवटच्या चेंडूपर्यंत लढाई लढली होती परंतु इथे काय झालंय की जी फलंदाजी अविनाशने केली आहे ना त्या फलंदाजीचा फायदा भरपूर त्यांना झाला साईना स्पोर्ट्स टीमला. आणि पाठलाग करताना मग कमी पडला गेला नागली टीम्स. भरपूर धावा झाल्या होत्या तब्बल 48 धावा त्या पूर्ण करायच्या असताना मात्र सुरुवात तितकी आपण बघितली ना तर फारशी चांगले झाले नाही. बघा सुरुवातीला 2 चौकार आले परंतु कुठेतरी जे विकेट्स होते ना त्या विकेट्सने भरपूर फरक पडला आणि सामना मात्र जिंकण्यामध्ये यशस्वी होतोय. आणि सामना मात्र अगदी आपण बघितलं तर तो जिंकण्यामध्ये आणि यशस्वी होण्यामध्ये मागचं कारण काय तर त्याच्यामध्ये अगदी आपण बघितले तर एक विस्फोटक खेळी जी पाहायला मिळाली. साईना स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाच्या माध्यमातून 2 विकेट त्याने गोलंदाजी करताना मात्र आणि बॅटिंग करत असताना 13 चेंडूमध्ये 30 धावांचे एक तुफानी मॅक्सिमम जास्त पाहायला मिळाले आणि ती पारी खेळली अविनाशकीने. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये ठरतोय सामनावीर. सामनावीराचा पुरस्कार आहे तो आपण प्रदान